दरवर्षी गणपतीक ना आमच्या घरगुती भाजी असते आणि यंदा पावसामुळे सगळा फुकट गेला हो. तरी चवळीचो पालो मिळाला. आज मी त्याची भाजी करते. आणलंय तो स्वच्छ धुतलंय, बारीक चिरून घेतलं. एक कढई घेतले, त्याच्यात घातलंय तेल, चिरलेलो चवळीचो पालो, बारीक चिरून कांदो आणि उभी चिरून हिरवी मिरची. सुकी मिरची घातला असतं अति उत्तम लागता, पण मी हिरवी घातली. चवीपुरता मीठ ता घालून चण्याची डाळ भिजत घातलंय ती घातलंय. नाही तुम्ही घातलास तरी चालता, पण घातल्यावर जरा बरी लागतात. आणि किंचितसो गूळ, अप्रतिम चव येतं. अशी भाजी करून बघ. आणि झाकून ना वाफेर शिजवून घ्यायची आणि शेवट त्याका ठसठशीत मोहरीची फोडणी द्यायची. हवी असली तर, नाही दिलास तरी ती अतिउत्तमच लागतं. व्यवस्थित ती शिजली की भरपूरसा खोबरा घालायचा आणि झाकून ठेवायची. सध्या 70 रुपयान नारळ झाला, तरी खोबरा खावचा काय आम्ही सोडूचो ना, आमका ती सवय आहे. एक वाफ काढलास की वरसून खोबरेल तेल घरगुती सोडायचं. अप्रतिम चव येतं. अशी भाजी करा, खावा, आवडतली. आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब.